तो जरांगे पाटलाच्या लढ्यामध्ये म्हणजे मराठा आरक्षणासाठी मुंबई मोर्चामध्ये सामील व्हायचा. अंतरवाली सराटे, नारायणगड यासारखा मेळावा त्यापैकी मराठा समाजासाठी तो भरपूर झटला आणि स्वतः तोच मराठा तो आरक्षणासाठी भरपूर लढ्यात राहून त्याला काय उपयोग पटला नाही. सरकारनं GR काढला, हैदराबाद गेजेट लागू केलं, पण ते काय कुणबी नोंदी अहमदपूर तालुक्यात आणि खंडाळे गावात सापडत नाहीत. पण तो निराशपोटी शेवटचा प्राण गमावला. जो टोक नाही म्हटला माझा बाजू, आता माझी जबाबदारी संपली म्हणलं, आता आशाच राहिली नाही. बोलला होता उपयोगच नाही म्हणलं, आता राहून आरक्षण भेटत नाही, लागू होत नाही म्हणलं. माझा वेळ तर संपून जातो नोकरीचा, वय रनिंग वय. शासनाकडे मागणी म्हणजे याची जबाबदार शासनच आहे ना. शासनाने आता दखल घ्यावी याची. परवा दिवशी माझा सख्खा भाऊ म्हणजे मरण पावला आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. कारण की आमच्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, काही नाही. आणि सरकारने जे GR काढलाय त्या GR नुसार का नाही आमच्या तालुक्यामध्येच कुठं कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, गावामध्ये सापडल्या नाहीत. आता समजा त्यांनी शिक्षण बी घेतलं, त्याचं BCom झालेलं आहे आणि त्यानं असं पोट आपलं भागवण्यासाठी किंवा आपला घरपंच भागवण्यासाठी लातूरला काही दिवस अहमदपूरला होता. मग ते समजा सगळ्या गोष्टी करत पुन्हा आरक्षण निमित्त मोर्चाला वगैरे जायचं, मनोजदादा पाटील समर्थक राहायचा सदैव त्यानं. आणि मोर्चाला जात जात समजा आताच्या वेळेस त्यानं GR वगैरे भेटल्यानंतर मग चांगला खुश झाला होता. पण नंतर कुणबी नोंदी सापडल्या होत्या, निराश झाला आणि 4-5 दिवसापासून भरपूर निराश होता त्याने. आणि त्याने हे आपलं आता कसं करायचं, मला 2 मुली आहेत, माझा परिवार कसा चालणार, आपल्याला नोंदी नाहीत, नोकरी नाही, काही पण नाही. त्याच्यामुळे आणि आर्थिक अडचणीमुळं किंवा त्यानं ह्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, आता माझं कसं भागणार, काय नाही, सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी गळफास घेतला. खूप चुकीचा पाऊल उचललेला आहे. शिक्षण भरपूर झालं, आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे त्याची, आणि त्यानं बार त्या आरक्षणला जायचा, आरक्षणमध्ये सामील व्हायचा, रोजगार करून सगळं उदरनिर्वाह चालवायचा. पण असं झालं की त्यानं 4-5 दिवसापासून खूप निराश होता की आपलं नोंदी इथे सापडत नाहीत अहमदपूर तालुक्यामध्ये, अरे गावामध्ये नाही कुणबी नोंद. त्याच्यामुळं सारखं त्यानं डिप्रेशनमध्ये जायचं. पण बार आम्ही समजून सुद्धा त्यानं खूप टोकाचा पाऊल उचललेला आहे. ते घरावर अशी संकट वेळ आलेली आहे आता की 2 लहान लेकरं आहेत, 2 एकर जमीन आहे, परपंच कसं चालवायचा, काय चालवायचा, भाऊ एक छोटा आहे, यासाठी खूप दुःखद झालेलं आहे. दादा कर्मना गेले, त्याला भरपूर समजून सांगितलं मी, नाही आज होईल, आजचं उद्या होईल, आजचं उद्या होईल, त्याला समजून सांगितलं. पण शेवटच्या दिवशी माझं बोलणं झालं समजून सुद्धा, पण काही फायद्याचा निर्णय नाही ती, कुणबी नोंदी भेटत नाही, त्याच्यामुळे त्यानं पाऊल उचलला. खूप चुकीचा पाऊल उचललेला आहे. शिक्षण भरपूर झालं, आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे त्याची, आणि त्यानं बार त्या आरक्षणला जायचा, आरक्षणमध्ये सामील व्हायचा, रोजगार करून सगळं उदरनिर्वाह चालवायचा. पण असं झालं की त्यानं 4-5 दिवसापासून खूप निराश होता की आपलं नोंदी इथे सापडत नाहीत अहमदपूर तालुक्यामध्ये, अरे गावामध्ये नाही कुणबी नोंद. त्याच्यामुळं सारखं त्यानं डिप्रेशनमध्ये जायचं. पण बार आम्ही समजून सुद्धा त्यानं खूप टोकाचा पाऊल उचललेला आहे. ते घरावर अशी संकट वेळ आलेली आहे आता की 2 लहान लेकरं आहेत, 2 एकर जमीन आहे, परपंच कसं चालवायचा, काय चालवायचा, भाऊ एक छोटा आहे, यासाठी खूप दुःखद झालेलं आहे. दादा कर्मना गेले, त्याला भरपूर समजून सांगितलं मी, नाही आज होईल, आजचं उद्या होईल, आजचं उद्या होईल, त्याला समजून सांगितलं. पण शेवटच्या दिवशी माझं बोलणं झालं समजून सुद्धा, पण काही फायद्याचा निर्णय नाही ती, कुणबी नोंदी भेटत नाही, त्याच्यामुळे त्यानं पाऊल उचलला.